नाशिक आयुक्त कार्यालय या ठिकाणी चालू असलेल्या उपोषणाच्या ठिकाणी उपोषण कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या ताफ्यांना निळा झेंडा दाखवण्यात आला। त्यावेळेस अनेक उपोषण कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। त्यामध्ये आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा वंदनाताई संसारे, सामाजिक कार्यकर्त्या सोनालीताई केदारे, आदिवासी बॉईज ग्रुप समाज रक्षक सुनील भाई मोरे, समाज रक्षक नानाभाई गोडबोले, भीम सैनिक आकाश केदारे, नरेंद्र केदारे अधिक कार्यकर्ते उपस्थित होते। समाजाच्या मागण्या घेऊन विनोद भाऊ भोसले हे उपोषण करत आहेत, तरी यांना न्याय मिळावा या आशेने थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या ताफ्यांनाच निळा झेंडा दाखवण्यात आला। तरी देखील निळा झेंड्याला कानाडोळा करून अजितदादा पवार उपोषण स्थळावरून फरार झाले। भीमसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण तयार झालं असून आमचं उपोषण किती दिवस चालणार, दलितांचे मुद्दे घेणार की काय असा थेट प्रश्नचिन्ह आता उपस्थित होत आहे। आज आम्ही इथं 13 तारखेपासून आमचे विनोद भाऊ भोसले आम्ही सर्व इथं उपोषण करतोय, तरी देखील इथं कुठल्याही प्रशासनाने दखल घेतलेली नाहीये। ॲट्रॉसिटी ॲक्ट हा कायदा याच्यामध्ये अटकपूर्व जामीन मिळतोय, तर आमच्या दलित आदिवासी समाजासाठी कुठंतरी एक ढाल बाकी आहे, तरी ती आता हे प्रशासन काढून घेतोय। म्हणजे आमच्या समाजाने जगायचं का मरायचं हा प्रश्न चिन्हित झालेला आहे। म्हणून आमची सर्व समाजाला SC/ST समाजाला विनंती आहे का आपण सगळ्यांनी याचा निषेध करा आणि रस्त्यावर उतरा आणि आपल्या समाजाची ॲट्रॉसिटी वाचवा। आज जर समजा वाघाचे नख आणि दातच काढून घेतले तर वाघाला कोणी पण चापटाळल अशी प्रकारचे आपल्यावरती हे प्रशासन अन्याय करतोय। तर सर्वांना मी आवाहन करतोय SC/ST समाजाला की आपली ॲट्रॉसिटी वाचवा आणि रस्त्यावर उतरा। आम्ही आज 13 तारखेपासून इथं उपोषण करतोय, परंतु इथली कुठलीही दखल घेण्यात आलेली नाहीये। आज प्रशासन डोळे झाकून बसलेलं आहे। आमचा माणूस 4 दिवस झाला इथं बिना अन्न पाण्याचा झोपलेला आहे, त्याची तब्येत पूर्णपणे खालवली आहे, तरी कुठल्याही कोणी त्याच्यावरती ऑप्शन घेत नाहीये। याच्यावर लवकरात लवकर दखल घेण्यात यावा आणि सर्व समाजाला मी आवाहन करतो का ॲट्रॉसिटी कायदा वाचवा आणि रस्त्यावर उतरा ही सर्वांना विनंती करतो। जय भीम, जय आदिवासी।